विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 6.4 अभ्यासणार आहोत आणि सराव संच 6.4 मध्ये आपल्याला गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप देण्याची उदाहरणं करायची आहेत। तर सर्वप्रथम गुणोत्तरीय बैजिक राशी कशाला म्हणतात ते समजून घेऊया। ए आणि बी या दोन बैजिक राशी असतील तर ए छदस्थानी बी या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात। पहा, म्हणजे ही व्याख्या आपल्याला काय सांगते, जर ए आणि बी या दोन बैजिक राशी असतील तर या दोन बैजिक राशी जेव्हा आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहितो म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो तेव्हा त्या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी असे म्हणतात। आणि अशा प्रकारच्या गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप देण्याचे उदाहरण आपल्याला सराव संच 6.4 मध्ये करायचे आहेत। सराव संच 6.4 मध्ये प्रश्न आहे सोपे रूप द्या आणि या सराव संचामध्ये आपल्याला एकूण 8 उदाहरणं सोडवायची आहेत। यापैकी काही उदाहरणांमध्ये आपल्याला गुणोत्तरीय बैजिक राशींचा गुणाकार करायचा आहे, त्याचप्रमाणे काही उदाहरणांमध्ये गुणोत्तरीय बैजिक राशींचा भागाकार करायचा आहे। प्रत्येक उदाहरणामध्ये आपण ज्या बैजिक राशी असतील त्या बैजिक राशींचे जर अवयव पाडणं शक्य असेल तर आधी आपण त्यांचे अवयव पाडून घेणार, त्यानंतर अंशातले आणि छेदातले जे जे अवयव कट होतील ते अवयव कट करून मग शेवटी आपण उत्तर लिहिणार। अशा पद्धतीने आपण प्रत्येक उदाहरणाला सोपे रूप देणार आहोत। आता ह्या बैजिक राशीचे अवयव पाडत असताना आपण या सूत्रांचा उपयोग करणार आहोत। जर बैजिक राशी ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात असेल तर अशा प्रकारच्या बैजिक राशीचे अवयव आपण ए अधिक बी गुणिले ए वजा बी अशा स्वरूपात पाडणार आहोत। जर बैजिक राशी ए घन वजा बी घन या स्वरूपात असेल तर अशा प्रकारच्या बैजिक राशीचे अवयव ए वजा बी गुणिले ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे आपण पाडणार आहोत। कधी कधी बैजिक राशी वर्ग त्रिपदीच्या स्वरूपात असेल ए वर्ग अधिक 10a अधिक 21, तर अशा प्रकारच्या वर्ग त्रिपदीच्या स्वरूपात असणाऱ्या बैजिक राशींचे अवयव आपण सराव संच 6.1 मध्ये पाडले आहेत। तर त्या सरावाचा उपयोग करून आपण अशा वर्ग त्रिपदींचे अवयव आपण पाडणार आहोत आणि सरळ रूप देऊन प्रत्येक उदाहरणामध्ये उत्तर शोधणार आहोत। चला पहिले उदाहरण सोडूया। प्रश्न 1 मध्ये पहिले उदाहरण आहे एम वर्ग वजा एन वर्ग छदस्थानी एम अधिक एन कंसाचा वर्ग गुणिले एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग छदस्थानी एम घन वजा एन घन। या उदाहरणामध्ये एम वर्ग वजा एन वर्गचे अवयव आपण या पहिल्या सूत्रानुसार पाडणार आहोत आणि एम घन वजा एन घनचे अवयव या दुसऱ्या सूत्रानुसार पाडणार आहोत। चला उत्तर लिहूया। उत्तरामध्ये सर्वप्रथम दिलेले उदाहरण एम वर्ग वजा एन वर्ग छदस्थानी एम अधिक एन कंसाचा वर्ग गुणिले एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग छदस्थानी एम घन वजा एन घन। एम वर्ग वजा एन वर्गचे अवयव मिळतील एम अधिक एन एम वजा एन, हे झाले एम वर्ग वजा एन वर्गचे अवयव। छदस्थानी एम अधिक एन कंसाचा वर्ग जो आहे त्याला आपल्याला एम अधिक एन गुणिले एम अधिक एन लिहिता येईल गुणिले या ठिकाणी अवयव पाडायची गरज नाहीये। छदस्थानी आपल्याला जे दोन अवयव मिळणार आहेत त्यापैकी एक अवयव हाच मिळणार आहे आणि अंशातला आणि छेदातला अवयव कट होणार आहे, त्यामुळे या अंशाचे अवयव आपण पाडणार नाहीत। अंश जसाच तसा एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग छदस्थानी एम घन वजा एन घनचे अवयव आपल्याला या दुसऱ्या सूत्रानुसार मिळतील। पहिल्या कंसात एम वजा एन आणि दुसऱ्या कंसात एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग। पुढे आता अवयव पाडून झाल्यानंतर जे जे अवयव कट होतील अंशातले छेदातले ते आपण कट करूया। एम अधिक एन आणि एम अधिक एन कट होईल, त्यानंतर एम वजा एन या एम वजा एन सोबत कट होईल, त्यानंतर हा एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग हा कंस या छेदातल्या कंसासोबत कट होईल, म्हणजे अंशामध्ये काहीच उरलं नाही म्हणजे एक उरला। छदस्थानी एम अधिक एन हा कंस उरला, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे। एक छदस्थानी एम अधिक एन दिलेल्या गुणोत्तरीय बैजिक राशींचा गुणाकार करून आपल्याला उत्तर मिळालं एक छदस्थानी एम अधिक एन। यानंतर दुसरे उदाहरण करूया। दुसरे उदाहरण ए वर्ग अधिक 10a अधिक 21
छदस्थानी ए वर्ग अधिक 6a वजा 7 गुणिले ए वर्ग वजा 1 छदस्थानी ए अधिक 3. या उदाहरणामध्ये आपल्याला एकूण 3 बैजिक राशींचे अवयव पाडावे लागतील. या पहिल्या बैजिक राशीचे अवयव पाडावे लागतील, त्याचप्रमाणे या दुसऱ्या बैजिक राशीचे अवयव पाडावे लागतील आणि या तिसऱ्या बैजिक राशीचे अवयव पाडावे लागतील. यापैकी ही पहिली बैजिक राशी जी आहे ती वर्ग त्रिपदी आहे आणि वर्गपदाचा सहगुणक 1 आहे, म्हणजे अगदी सहज आपल्याला अवयव पाडता येतील. आपल्याला अवयव पाडण्यासाठी जी संख्या मिळेल ती धन 21 मिळेल. संख्या धन मिळाली म्हणजे त्या संख्येचे आपण असे 2 अवयव शोधू की त्यांची बेरीज आपल्याला मधल्या पदाच्या सहगुणका एवढी मिळेल. मग 21चे 2 अवयव आपल्याला मिळतील 7 आणि 3. 7 आणि 3चा गुणाकार 21 मिळेल आणि 7 आणि 3ची बेरीज 10 मिळेल. म्हणजेच आपल्याला या वर्ग त्रिपदीचे अवयव मिळतील ए अधिक 7 गुणिले ए अधिक 3. त्यानंतर छदस्थानी सुद्धा वर्ग त्रिपदी आहे. या ठिकाणी सुद्धा वर्गपदाचा सहगुणक 1 आहे, म्हणजे अगदी सहज आपल्याला अवयव मिळतील. अवयव पाडण्यासाठी आपल्याला संख्या मिळेल वजा 7. संख्या ऋण मिळाली म्हणजे या संख्येचे आपण असे 2 अवयव शोधू की त्या 2 अवयवांमधला फरक मधल्या पदाच्या सहगुणका एवढा आला पाहिजे. मग 7चे आपण अवयव शोधू 7 आणि 1. 7 1 7 आणि 7 आणि 1 मध्ये 6चा फरक आहे. त्यानंतर ऋण संख्येचे जेव्हा आपण अवयव शोधतो त्यापैकी एकाला धन आणि एकाला ऋण चिन्ह आपल्याला द्यायचं असतं. हे मधल्या पदाचं जे चिन्ह असतं ते मोठ्या अवयवाला म्हणजे 7ला आणि मग लहान अवयवाला ऋण चिन्ह. अशा प्रकारे आपल्याला 2 संख्या मिळतील आणि यावरून आपल्याला या वर्ग त्रिपदीचे अवयव लिहिता येतील. पहिला अवयव लिहिता येईल ए अधिक 7 आणि दुसरा अवयव लिहिता येईल ए वजा 1. त्यानंतर ए वर्ग वजा 1च्या अवयव आपल्याला ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र वापरून लिहिता येतील. ए अधिक बी गुणिले ए वजा बी या सूत्रानुसार. चला उत्तर लिहूया. उत्तरामध्ये सर्वप्रथम दिलेले उदाहरण ए वर्ग अधिक 10a अधिक 21 छदस्थानी ए वर्ग अधिक 6a वजा 7 गुणिले ए वर्ग वजा 1 छदस्थानी ए अधिक 3. या अंशातल्या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला मिळणार आहेत ए अधिक 7 गुणिले ए अधिक 3. हे झाले अंशातल्या वर्ग त्रिपदीचे अवयव. त्यानंतर छदस्थानी सुद्धा वर्ग त्रिपदी आहे आणि तिचे अवयव आपल्याला मिळणार आहेत 7 आणि वजा 1 या 2 संख्यांचा उपयोग करून. म्हणजेच पहिला अवयव मिळेल ए अधिक 7 आणि दुसरा अवयव मिळेल ए वजा 1. गुणिले ए वर्ग वजा 1 ला आपण ए वर्ग वजा 1चा वर्ग असं लिहू शकतो. म्हणजेच त्याचे अवयव ए अधिक 1 गुणिले ए वजा 1 याप्रमाणे आपल्याला मिळतील. आणि छदस्थानी काही अवयव पडणार नाहीत, ए अधिक 3 जशाच तसा. आता अवयव पाडण्याचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. यानंतर अंशातले आणि छेदातले जे जे अवयव कट होतील ते कट करूया. ए अधिक 7 या छेदातल्या ए अधिक 7 ची कट होईल. त्यानंतर ए अधिक 3 या छेदातल्या ए अधिक 3 ची कट होईल. त्यानंतर ए वजा 1 या छेदातल्या ए वजा 1 ची कट होईल. म्हणजे अंशस्थानी फक्त ए अधिक 1 उरला आणि छदस्थानी काहीच उरलं नाही, म्हणजेच 1 उरला. आणि मग शेवटी आपण ए अधिक 1 छदस्थानी 1 लाच आपण फक्त ए अधिक 1 लिहू शकतो. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. दिलेल्या गुणोत्तरीय बैजिक राशींचा गुणाकार आपल्याला मिळाला ए अधिक 1. यानंतर उदाहरण 3 करूया. उदाहरण 3 8x घन वजा 27y घन छदस्थानी 4x वर्ग वजा 9y वर्ग. या उदाहरणामध्ये अंशाचं रूपांतर आपल्याला ए घन वजा बी घन मध्ये करता येईल आणि या पहिल्या सूत्रानुसार अंशाचे अवयव लिहिता येतील. त्याचप्रमाणे छेदाचं रूपांतर आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग मध्ये करता येईल आणि या दुसऱ्या सूत्रानुसार छेदाचे अवयव लिहिता येतील. उत्तरामध्ये सर्वप्रथम दिलेलं उदाहरण 8x घन वजा 27y घन छदस्थानी 4x वर्ग वजा 9y वर्ग. 8 हा 2चा घन आहे आणि 27 हा 3चा घन आहे. म्हणजे अंशाचं रूपांतर होईल 2x
कंसाचा घन वजा 3y कंसाचा घन. छेदस्थानी 4 हा 2चा वर्ग आहे आणि 9 हा 3चा वर्ग आहे. म्हणजे छेदाचं रूपांतर होईल 2x कंसाचा वर्ग वजा 3y कंसाचा वर्ग. म्हणजेच अंशाचे रूपांतर a घन वजा b घन मध्ये आणि छेदाचे रूपांतर a वर्ग वजा b वर्ग मध्ये आपल्याला मिळालं. आता अंशाचे अवयव आपण हे पहिलं सूत्र वापरून पाडूया. पहिला अवयव मिळतो a वजा b, दुसरा अवयव मिळतो a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. या ठिकाणी a म्हणजे 2x आहे आणि b म्हणजे 3y आहे. मग पहिला अवयव आपल्याला मिळेल a वजा b म्हणजेच 2x वजा 3y आणि दुसरा अवयव मिळेल a वर्ग म्हणजे 2x चा वर्ग, 2x चा वर्ग मिळेल 4x वर्ग अधिक ab म्हणजे a आणि b चा गुणाकार 2x आणि 3y चा गुणाकार 6xy अधिक b वर्ग म्हणजे 3y चा वर्ग, 3y चा वर्ग मिळेल 9y वर्ग. छेदस्थानी a वर्ग वजा b वर्गचे अवयव मिळतात a अधिक b गुणिले a वजा b. a अधिक b म्हणजेच 2x अधिक 3y गुणिले a वजा b म्हणजे 2x वजा 3y. अवयव पाडण्याचं काम पूर्ण झालं. त्यानंतर पुढे अंशातले आणि छेदातले जे जे अवयव कट होतील ते कट करूया. या उदाहरणामध्ये 2x वजा 3y अंशातला अवयव आणि 2x वजा 3y छेदातला अवयव कट होईल. यानंतर पुढे काही कट होणार नाही. म्हणजेच अंशामध्ये उरला 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग. छेदस्थानी 2x अधिक 3y. आणि हेच आपलं उत्तर आहे. दिलेल्या उदाहरणाला सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग छेदस्थानी 2x अधिक 3y. यानंतर उदाहरण 4 सोडवूया. उदाहरण 4 x वर्ग वजा 5x वजा 24 छेदस्थानी x अधिक 3 गुणिले x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा 64 छेदस्थानी x वजा 8 कंसाचा वर्ग. या उदाहरणामध्ये आपल्याला 2 बेजिक राशींचे अवयव शोधावे लागतील. पहिली बेजिक राशी म्हणजेच x वर्ग वजा 5x वजा 24. ही बेजिक राशी वर्ग त्रिपदीच्या स्वरूपात आहे आणि वर्गपदाचा सहगुणक 1 आहे. म्हणजे या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला सहज मिळतील. अवयव पाडण्यासाठी संख्या मिळेल वजा 24. ऋण संख्या मिळाली म्हणजे आपण त्या ऋण संख्येचे असे 2 अवयव शोधणार ज्यांच्यामध्ये फरक मधल्या पदाच्या सहगुणका एवढा आहे. मग 24चे अवयव आपल्याला मिळतील 8 आणि 3. 8 त्रिक 24 आणि 8 आणि 3 मध्ये 5चा फरक आहे. त्यानंतर चिन्ह मधल्या पदाचं जे चिन्ह असतं ते आपण मोठ्या अवयवाला देतो आणि मग उरलेल्या अवयवाला धन चिन्ह. म्हणजे या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला मिळतील. पहिला अवयव मिळेल x वजा 8 आणि दुसरा अवयव मिळेल x अधिक 3. त्यानंतर ही दुसरी बेजिक राशी x वर्ग वजा 64 ही a वर्ग वजा b वर्ग मध्ये रूपांतरित करता येईल. या ठिकाणी 64 हा 8चा वर्ग आहे. म्हणजे त्याला x वर्ग वजा 8चा वर्ग असं रूपांतरित करून याचे अवयव आपल्याला x अधिक 8 गुणिले x वजा 8 अशा प्रकारे लिहिता येतील. चला उत्तर लिहूया. दिलेले उदाहरण x वर्ग वजा 5x वजा 24 छेदस्थानी x अधिक 3 गुणिले x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा 64 छेदस्थानी x वजा 8 कंसाचा वर्ग. पुढे या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला डायरेक्ट मिळणार आहेत x वजा 8 गुणिले x अधिक 3. हे झाले पहिल्या राशीच्या अंशाचे अवयव. त्यानंतर छेदस्थानी x अधिक 3 गुणिले x अधिक 8 गुणिले दुसऱ्या राशीमध्ये अंशाचे अवयव पडतील x अधिक 8 गुणिले x वजा 8. म्हणजे या ठिकाणी आपण a वर्ग वजा b वर्ग सूत्र वापरलं आणि a अधिक b गुणिले a वजा b अवयव मिळाले. हा 64 म्हणजे 8चा वर्ग आहे. म्हणजेच या ठिकाणी b ची किंमत 8 आहे आणि म्हणून पहिला अवयव x अधिक 8 दुसरा अवयव x वजा 8.
छदस्थानी x वजा 8 कंसाचा वर्गला आपण x वजा 8 गुणिले x वजा 8 या स्वरूपात लिहू शकतो. त्यानंतर आता अंशातल्या आणि छेदातल्या अवयव कट करू. अंशामधला x वजा 8 आणि छेदामधला x वजा 8 कट करता येईल. त्यानंतर अंशातला x अधिक 3 आणि छेदातला x अधिक 3 कट होईल. त्यानंतर अंशातला x अधिक 8 छेदातला x अधिक 8 कट होईल. आणि त्यानंतर हे शेवटचे अवयव सुद्धा कट होतील. x वजा 8 x वजा 8 म्हणजे अंशात काहीच उरलं नाही म्हणजे 1 उरला, छेदात सुद्धा काहीच उरलं नाही म्हणजे 1 उरला आणि 1 छदस्थानी 1 म्हणजेच आपल्याला शेवटी उत्तर मिळालं 1. अशा प्रकारे दिलेल्या उदाहरणाला सरळ दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 1. यानंतर उदाहरण 5 करूया. उदाहरण 5 3x वर्ग वजा x वजा 2 छदस्थानी x वर्ग वजा 7x अधिक 12 भागविले 3x वर्ग वजा 7x वजा 6 छदस्थानी x वर्ग वजा 4. या उदाहरणामध्ये आपल्याला ज्या 4 बैजिक राशी दिलेल्या आहेत त्या 4ही बैजिक राशींचे अवयव आपल्याला शोधावे लागणार आहेत. त्यापैकी x वर्ग वजा 4चे अवयव आपल्याला अगदी सहज मिळतील a वर्ग वजा b वर्ग या सूत्राचा उपयोग करून. तसेच x वर्ग वजा 7x अधिक 12 ही जी वर्ग त्रिपदी आहे ही सोप्या स्वरूपातली वर्ग त्रिपदी आहे. या ठिकाणी सहगुणक 1 आहे म्हणजे या वर्ग त्रिपदीचे अवयव सुद्धा आपल्याला अगदी सहज लिहिता येतील. त्यानंतर अंशातल्या ज्या 2 वर्ग त्रिपदी आहेत त्यांचे मात्र अवयव आपल्याला स्टेप बाय स्टेप शोधावे लागतील, कारण यामध्ये x वर्गाचा सहगुणक 1 नाहीये. अशा वर्ग त्रिपदीमध्ये आपण स्टेप बाय स्टेप अवयव शोधू या दोन्ही वर्ग त्रिपदींचे आणि मग त्यानंतर ते अवयव आपण उदाहरणामध्ये लिहून उदाहरणाला सरळ रूप देऊया. तर उत्तरामध्ये सर्वप्रथम उदाहरण न घेता आधी आपण या पहिल्या आणि या दुसऱ्या अंशाचे अवयव शोधून घेऊ. 3x वर्ग वजा x वजा 2 वर्ग त्रिपदी. या ठिकाणी आपल्याला अवयव पाडण्यासाठी संख्या मिळेल वजा 6, 3 आणि 2चा गुणाकार 6 आणि ऋण चिन्ह आहे म्हणजेच ऋण संख्या मिळाली. जेव्हा ऋण संख्या मिळते तेव्हा त्याचे आपण असे 2 अवयव शोधतो. त्या 2 अवयवांमध्ये फरक मधल्या पदाच्या सहगुणका इतका म्हणजेच 1 असला पाहिजे. मग 6चे अवयव आपल्याला मिळतील 3 आणि 2 आणि मधल्या पदाचे चिन्ह मोठ्या अवयवाला म्हणजेच 2ला धन चिन्ह म्हणजेच 3x वर्ग या वजा 1 ची फोड होईल वजा 3x अधिक 2x वजा 2. त्यानंतर 2 पदाच्या जोड्या. पहिल्या 2 पदांमधून 3x कॉमन उरले x वजा 1. त्यानंतर पुढच्या 2 पदांमधून अधिक 2 कॉमन उरले x वजा 1. पुढे हा x वजा 1 कंस कॉमन निघेल आणि दुसरा अवयव आपल्याला मिळेल 3x अधिक 2. म्हणजे या पहिल्या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला मिळाले x वजा 1 गुणिले 3x अधिक 2. त्याचप्रमाणे या दुसऱ्या वर्ग त्रिपदीचे अवयव सुद्धा आपण शोधून घेऊया. दुसरी वर्ग त्रिपदी आहे 3x वर्ग वजा 7x वजा 6. या ठिकाणी आपल्याला अवयव पाडण्यासाठी संख्या मिळेल वजा 18 म्हणजे अवयव मिळतील 9 आणि 2. कारण ऋण संख्येचे अवयव शोधताना आपण दोन्ही अवयवांमधला फरक लक्षात घेतो आणि फरक आपल्याला 7 पाहिजे. 9 आणि 2 मध्ये 7चा फरक आहे. मधल्या पदाचं चिन्ह जे असतं ते मोठ्या अवयवाला म्हणजेच 2ला धन चिन्ह. आणि मग पुढे अवयव पाडताना 3x वर्ग वजा 7x ची फोड होईल वजा 9x अधिक 2x वजा 6. त्यानंतर 2 पदांच्या जोड्या. पहिल्या 2 पदांमधून 3x कॉमन मिळतील म्हणजेच कंसात उरतील x वजा 3. पुढच्या 2 पदांमधून अधिक 2 कॉमन निघतील म्हणजे कंसात उरतील x वजा 3. हे दोन्ही कंस सारखेच येत असतात. पुढे x वजा 3 हा कंस कॉमन निघेल आणि मग दुसऱ्या कंसात आपल्याला मिळेल 3x अधिक 2. तर अशा प्रकारे या दुसऱ्या वर्ग त्रिपदीचे अवयव मिळाले x वजा 3 गुणिले 3x अधिक 2. यानंतर आपण दिलेले उदाहरण घेऊया. आता दिलेले उदाहरण आहे 3x वर्ग वजा x वजा 2 छदस्थानी x वर्ग वजा 7x अधिक 12 भागविले
3x वर्ग वजा 7x वजा 6 छदस्थानी x वर्ग वजा 4. पुढे सर्वप्रथम या भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करूया. त्यासाठी पहिली गुणोत्तरी बेजीक राशी जशाच तशी 3x वर्ग वजा x वजा 2 छदस्थानी x वर्ग वजा 7x अधिक 12. आता भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं म्हणजे आपल्याला ही राशी उलटी करावी लागेल. अंशाचा छेद छेदाचा अंश म्हणजेच अंशामध्ये x वर्ग वजा 4 छदस्थानी 3x वर्ग वजा 7x वजा 6. अशा प्रकारे भागाकाराचं रूपांतर गुणाकारात मिळालं. यानंतर आपण शोधलेले अवयव लिहूया. या 3x वर्ग वजा x वजा 2 चे अवयव आपल्याला मिळालेले आहेत x वजा 1 गुणिले 3x अधिक 2 छदस्थानी या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला डायरेक्ट लिहिता येतील. या ठिकाणी सहगुणक 1 आहे म्हणजे आपल्याला अवयव शोधायचे 12चे अधिक 12चे आणि त्यांची बेरीज 7 आली पाहिजे. म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे अवयव येतील 4 आणि 3 आणि दोन्ही अवयवांना आपल्याला या मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं असतं. धनसंख्येचे आपण अवयव शोधतोय म्हणजे दोन्ही अवयवांना सारखं चिन्ह असतं आणि ते मधल्या पदाचं असतं. अवयव 4 आणि 3 मिळत आहेत म्हणजे एक अवयव लिहिता येईल x वजा 4 आणि दुसरा अवयव लिहिता येईल x वजा 3. अशा सोप्या स्वरूपातील वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला डायरेक्ट लिहिता येतात. पहिला अवयव x वजा 4 आणि दुसरा अवयव x वजा 3 गुणिले या ठिकाणी अंशामध्ये a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार आपण अवयव लिहिणार आहोत. हा 4 म्हणजे 2चा वर्ग आहे म्हणजे याला आपल्याला x वर्ग वजा 2चा वर्ग समजता येईल आणि मग पहिला अवयव मिळेल x अधिक 2 गुणिले x वजा 2 आणि छेदाचे अवयव आपण शोधले आहेत. छेदाचे अवयव 3x वर्ग वजा 7x वजा 6 चे अवयव आपल्याला मिळाले x वजा 3 गुणिले 3x अधिक 2. यानंतर अंशातले आणि छेदातले जे अवयव कट होतील ते आपण अवयव कट करूया. हा x वजा 1 छेदातल्या कुठल्याच अवयवाशी कट होणार नाही. 3x अधिक 2 या 3x अधिक 2 ची कट होईल. त्यानंतर हा x अधिक 2 कट होणार नाही. त्याचप्रमाणे x वजा 2 सुद्धा कट होणार नाही. म्हणजे यानंतर पुढे काहीच कट होणार नाही. हे उरलेले सर्व अवयव म्हणजे आपलं उत्तर आहे. तर उत्तरामध्ये x वजा 1 गुणिले x अधिक 2 गुणिले x वजा 2 छदस्थानी x वजा 4 गुणिले x वजा 3 गुणिले x वजा 3. पुढचा अवयव सुद्धा x वजा 3च आहे. मग तो पुढे x वजा 3 न लिहिता आपण x वजा 3 कंसाचा वर्ग लिहू शकतो. x वजा 3 कंसाचा वर्गमध्ये x वजा 3 गुणिले x वजा 3 असतोच. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. दिलेल्या राशीला सरळ रूप दिल्यानंतर आपलं उत्तर मिळालं अंशामध्ये x वजा 1 गुणिले x अधिक 2 गुणिले x वजा 2 छेदामध्ये x वजा 4 गुणिले x वजा 3 कंसाचा वर्ग. उदाहरण 6 4x वर्ग वजा 11x अधिक 6 छदस्थानी 16x वर्ग वजा 9. या उदाहरणामध्ये अंशस्थानी जी बेजिक राशी आहे ती वर्ग त्रिपदी आहे आणि वर्गपदाचा सहगुणक 1 नाही. म्हणजे अशा वर्ग त्रिपदीच्या अवयव आपण स्टेप बाय स्टेप आधी पाडून घेतो. त्यानंतर छेदामध्ये जी बेजिक राशी आहे त्या बेजिक राशीचं रूपांतर आपल्याला a वर्ग वजा b वर्ग मध्ये करून घेता येईल आणि a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार अवयव पाडता येतील. तर सर्वप्रथम अंशाचे अवयव आपण आधी शोधून घेऊया. अंश आहे 4x वर्ग वजा 11x अधिक 6. या ठिकाणी 4 आणि अधिक 6चा गुणाकार अधिक 24 मिळेल. म्हणजे ज्या धन संख्येचे अवयव आपल्याला मिळतील 8 आणि 3 8 त्रिक 24 आणि 8 आणि 3 ची बेरीज 11 मिळते. आणि त्यानंतर या दोन्ही अवयवांना सारखं चिन्ह असतं आणि ते मधल्या पदाचं असतं म्हणजे दोघांना वजा वजा चिन्ह मिळेल. आणि मग या दोन संख्यांचा उपयोग करून आपण या मधल्या पदाची फोड पाडू आणि अवयव शोधू. 4x वर्ग वजा 11x ची फोड होईल वजा 8x वजा 3x अधिक 6. पुढे पहिल्या दोन पदांमधून 4x कॉमन निघतील म्हणजे कंसात उरेल x वजा 2
पुढच्या दोन पदांमधून वजा 3 कॉमन निघतील म्हणजे कंसात उरतील x वजा 2. पुढे x वजा 2 हा कंस कॉमन निघेल आणि दुसऱ्या कंसात 4x वजा 3 मिळतील. म्हणजे अंशाचे अवयव आपल्याला मिळाले x वजा 2 गुणिले 4x वजा 3. त्यानंतर दिलेले उदाहरण, आता दिलेले उदाहरण आहे 4x वर्ग वजा 11x अधिक 6 छेदस्थानी 16x वर्ग वजा 9. अंशामध्ये जी वर्ग त्रिपदी आहे त्या वर्ग त्रिपदीचे अवयव आपण शोधले x वजा 2 गुणिले 4x वजा 3 आणि म्हणून अंशामध्ये आपण अवयव लिहूया x वजा 2 गुणिले 4x वजा 3. त्यानंतर छेदाचे रूपांतर आपण a वर्ग वजा b वर्ग मध्ये करूया. 16 हा 4 चा वर्ग आहे आणि 9 हा 3 चा वर्ग आहे. म्हणजेच या छेदाचं रूपांतर होईल 4x कंसाचा वर्ग वजा 3 चा वर्ग. म्हणजे छेदाचं रूपांतर a वर्ग वजा b वर्ग मध्ये झालं. आता या छेदाचे अवयव आपल्याला a अधिक b a वजा b लिहिता येतील. पुढच्या स्टेपमध्ये अंशातले अवयव जसाच तसे x वजा 2 गुणिले 4x वजा 3. छेदामध्ये a वर्ग वजा b वर्ग नुसार पहिला अवयव मिळेल a अधिक b म्हणजेच 4x अधिक 3 आणि दुसरा अवयव मिळेल a वजा b म्हणजेच 4x वजा 3. त्यानंतर अंशातले आणि छेदातले अवयव कट करू. या ठिकाणी फक्त 4x वजा 3 या छेदातल्या 4x वजा 3 ची कट होईल आणि मग शेवटी उत्तर x वजा 2 छेदस्थानी 4x अधिक 3 हेच आपलं उत्तर आहे. यानंतर उदाहरण 7 करूया. उदाहरण 7 a घन वजा 27 छेदस्थानी 5a वर्ग वजा 16a अधिक 3 भागविले a वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदस्थानी 25a वर्ग वजा 1. या उदाहरणामध्ये आपल्याला 3 बेजिक राशींचे अवयव शोधावे लागतील. ही पहिली बेजिक राशी, त्यानंतर छेदातली बेजिक राशी आणि इकडच्या छेदातली बेजिक राशी. यापैकी या अंशाचे अवयव आपण a घन वजा b घन या सूत्रानुसार शोधू. त्यानंतर इकडे छेदामध्ये a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार आपल्याला अवयव शोधता येतील. आणि या राशीचे अवयव शोधायची गरज नाहीये, कारण जेव्हा आपण या अंशाचे अवयव शोधू त्या दोन अवयवांमध्ये एक अवयव आपल्याला हाच मिळणार आहे आणि मग ते दोन्ही अवयव आपले कट होणार आहेत. फक्त या पहिल्या राशीच्या छेदामध्ये जी बेजिक राशी आहे तिचे अवयव आपल्याला सुरुवातीला शोधून घ्यावे लागतील. ही वर्ग त्रिपदी आहे आणि वर्गपदाचा सहगुणक 1 नाहीये. मग अशा वर्ग त्रिपदीचे अवयव आपण सुरुवातीला शोधून घेतो. तर उत्तरामध्ये सर्वप्रथम या वर्ग त्रिपदीचे अवयव आपण शोधून घेऊ. 5a वर्ग वजा 16a अधिक 3. अवयव पाडण्यासाठी आपल्याला संख्या मिळेल 5 त्रिक 15 म्हणजे धन 15. मग आपल्याला इथे अवयवांची बेरीज 16 पाहिजे, म्हणजे अवयव घेता येतील 15 आणि 1. 15 1 15 आणि 15 आणि 1 ची बेरीज 16 आणि दोन्ही या संख्यांना आपल्याला ऋण चिन्ह घ्यावं लागेल, मधल्या पदाचं चिन्ह. पुढे 5a वर्ग वजा 16a ची फोड या दोन संख्यांचा उपयोग करून वजा 15a वजा 1a अधिक 3. पुढे पहिल्या दोन पदांमधून 5a कॉमन निघतील म्हणजे कंसात उरतील a वजा 3 5 त्रिक 15. पुढच्या दोन पदांमधून वजा 1 कॉमन निघतील म्हणजे कंसात उरतील a वजा 3. हे दोन्ही कंस सारखेच मिळत असतात. पुढे या दोन पदांमधून a वजा 3 हा कंस कॉमन निघेल आणि दुसऱ्या कंसामध्ये मिळतील 5a वजा 1. म्हणजे या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला मिळाले a वजा 3 गुणिले 5a वजा 1. यानंतर आपलं दिलेलं उदाहरण घेऊया. आता दिलेले उदाहरण a घन वजा 27 छेदस्थानी 5a वर्ग वजा 16a अधिक 3 भागविले a वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदस्थानी 25a वर्ग वजा 1.
पुढे सर्वप्रथम या भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करूया. म्हणजे ही पहिली गुणोत्तरी बेजिक राशी ॲज इट इज ए घन वजा 27 छदस्थानी 5a वर्ग वजा 16a अधिक 3 भागाकाराचं रूपांतर गुणाकारात. म्हणजेच या राशीला आपल्याला उलट करावं लागेल. अंशाचं रूपांतर छेदात आणि छेदाचं रूपांतर अंशात. म्हणजेच 25a वर्ग वजा 1 छदस्थानी a वर्ग अधिक 3a अधिक 9. पुढे आता या a घन वजा 27 रूपांतर आपल्याला a घन वजा b घन मध्ये करता येईल. म्हणजेच a घन वजा 27 म्हणजेच 3चा घन. छदस्थानी या वर्ग त्रिपदीचे आपण अवयव शोधलेले आहेत. a वजा 3 गुणिले 5a वजा 1 हे छदस्थानी आपण अवयव लिहूया. a वजा 3 गुणिले दुसरा अवयव 5a वजा 1 गुणिले इकडे अंशाचं रूपांतर आपल्याला a वर्ग वजा b वर्ग मध्ये करता येईल. 25 हा 5चा वर्ग आहे आणि 1 हा 1चा वर्ग आहे. म्हणजे याचं रूपांतर होईल 5a कंसाचा वर्ग वजा 1चा वर्ग. या ठिकाणी सुद्धा आपण कंस करून घेऊया. a घन वजा 3चा घन आणि हा छेद जसा तसा आपण ठेवणार आहोत. a वर्ग अधिक 3a अधिक 9. पुढे आता या अंशाचे अवयव a घन वजा b घनाचा उपयोग करून पहिला अवयव मिळतो a वजा b म्हणजेच a वजा 3 आणि दुसरा अवयव मिळतो a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. a वर्ग अधिक ab म्हणजे या दोन्ही पदांचा गुणाकार 3a अधिक b वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9. छदस्थानी a वजा 3 गुणिले 5a वजा 1 गुणिले इकडे अंशाचे अवयव a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार पहिला अवयव मिळतो a अधिक b म्हणजेच 5a अधिक 1 गुणिले दुसरा अवयव असतो a वजा b म्हणजेच 5a वजा 1 आणि हा छेद तसाच तसा a वर्ग अधिक 3a अधिक 9. आता अवयव पाडायचं काम आपलं पूर्ण झालं. यानंतर अंशातले आणि छेदातले जे जे अवयव कट होतील ते कट करूया. हा a वजा 3 छेदातला a वजा 3 कट होईल. त्यानंतर a वर्ग अधिक 3a अधिक 9 हा कंस या छेदातल्या a वर्ग अधिक 3a अधिक 9 शी कट होईल. त्यानंतर हा 5a अधिक 1 कट होणार नाही. पुढचा 5a वजा 1 छेदातल्या 5a वजा 1 शी कट होईल. म्हणजे पुढे अंशामध्ये फक्त 5a अधिक 1 आणि छदस्थानी काहीच उरलं नाही म्हणजे 1 उरला. म्हणजेच आपल्याला शेवटी उत्तर लिहिता येईल 5a अधिक 1 आणि हेच आपलं उत्तर आहे. दिलेल्या उदाहरणाला सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 5a अधिक 1. यानंतर उदाहरण 8 करूया. उदाहरण 8 1 वजा 2x अधिक x वर्ग छदस्थानी 1 वजा x घन गुणिले 1 अधिक x वर्ग छदस्थानी 1 अधिक x. या उदाहरणामध्ये पहिल्या गुणोत्तरी बैजिक राशीच्या अंशामध्ये 1 वजा 2x अधिक x वर्ग ही बैजिक राशी आपल्याला दिलेली आहे. 1 वजा 2x अधिक x वर्ग. पहा ज्याप्रमाणे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्गला आपण या विस्ताराला a वजा b कंसाचा वर्ग लिहू शकतो. याचप्रमाणे 1 वजा 2x अधिक x वर्गला आपल्याला 1 वजा x कंसाचा वर्ग लिहिता येईल. कारण हा 1 म्हणजेच 1चा वर्ग आहे. वजा 2 गुणिले 1 गुणिले x असं आपल्याला या 2x रूपांतर करता येईल. अधिक हा x वर्ग. म्हणजेच ही जी अंशातली बैजिक राशी आपल्याला दिलेली आहे 1 वजा 2x अधिक x वर्ग याचं रूपांतर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग याप्रमाणे झालं. आणि म्हणजेच आपल्याला त्याची किंमत a वजा b a म्हणजेच 1 वजा b म्हणजेच x 1 वजा x कंसाचा वर्ग लिहिता येईल. म्हणजे या अंशाचं आपण रूपांतर 1 वजा x कंसाचा वर्ग करणार आहोत. छेदामध्ये
ए घन वजा बी घन या सूत्राचा उपयोग करून अवयव पाडता येतील. इकडे अंशामध्ये अवयव पाडायची गरज नाही. या ए घन वजा बी घनचे जे दुसरा अवयव आपल्याला मिळेल तो आणि हा कंस सारखाच असेल तो कट होईल आणि इकडे छेदामध्ये अवयव पाडायची गरज नाही. म्हणजे फक्त आपण या अंशाचं रूपांतर ए वजा बी कंसाचा वर्ग यानुसार करून घेऊया आणि ए घन वजा बी घनानुसार या छेदाचे अवयव लिहू. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला डायरेक्ट दिलेलं उदाहरण घेता येईल. दिलेले उदाहरण 1 वजा 2x अधिक x वर्ग छेदस्थानी 1 वजा x घन गुणिले 1 अधिक x वर्ग छेदस्थानी 1 अधिक x. पुढे या अंशाचं रूपांतर आपण असं करणार आहोत 1 वजा x कंसाचा वर्ग छेदस्थानी ए घन वजा बी घन मध्ये या छेदाला आपल्याला रूपांतरित करता येईल. म्हणजेच 1 चा घन वजा x चा घन गुणिले इकडे हा अंश जसाच तसा 1 अधिक x वर्ग छेद जसाच तसा 1 अधिक x. पुढच्या स्टेपमध्ये अंशाचे अवयव लिहिता येतील 1 वजा x गुणिले 1 वजा x. छेदामध्ये ए घन वजा बी घनाचं सूत्र वापरून आपण अवयव लिहू. या ठिकाणी ए म्हणजे 1 आहे आणि बी म्हणजे x आहे. मग पहिला अवयव मिळतो ए वजा बी म्हणजेच 1 वजा x आणि दुसरा अवयव मिळतो ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. ए वर्ग म्हणजे 1 चा वर्ग अधिक ए बी म्हणजे या दोन्ही पदांचा गुणाकार 1 आणि x चा गुणाकार 1x त्याला फक्त आपण x लिहूया अधिक बी वर्ग म्हणजे x वर्ग गुणिले 1 अधिक x वर्ग आणि छेद पण जसाच तसा 1 अधिक x. म्हणजे आपलं अवयव पाडायचं काम पूर्ण झालं. यानंतर अंशातले आणि छेदातले अवयव कट करूया. 1 वजा x आणि हा छेदातला 1 वजा x कट होईल. त्यानंतर पुढे हा 1 वजा x कट होणार नाही. हा पुढचा 1 अधिक x वर्ग हा अवयव छेदातल्या 1 अधिक x वर्ग या कंसाची कट होईल. म्हणजे अंशामध्ये उरला 1 वजा x आणि छेदामध्ये उरला 1 अधिक x आणि तेच आपलं उत्तर आहे. म्हणजे शेवटी उत्तरामध्ये आपल्याला मिळेल 1 वजा x छेदस्थानी 1 अधिक x आणि हेच आपलं उत्तर आहे. दिलेल्या उदाहरणाला सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 1 वजा x छेदस्थानी 1 अधिक x. यासोबतच आपला सराव संच 6.4 पूर्ण झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 7 चा अभ्यास सुरू करूया. थँक्यू.